सर्वांना नमस्कार. काही दिवसातच आमच्या शाळेत प्रभागाच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्या अनुषंगाने आलेल्या इतर शाळातील शिक्षकांना, विद्यार्थ्यांना जर आमची शाळा सुंदर, स्वच्छ दिसावी त्यासाठी थोडासा आम्ही शाळा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कामात आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांनीही सोबत केलेली आहे. आम्ही सर्व शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या आज्ञेचं पालन करत मुलांना झेपेल त्या प्रमाणात ती मुलं करण्याचा प्रयत्न करत. काही गोष्टी आमच्या ऐकतातही आहेत, काही गोष्टी ऐकतही नाहीत. त्यांच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहेत. हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी, चल 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 कल 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 कल, एक धुली सी जिंदगी स्वच्छता. हे पहा, ही आमच्या शाळेत केळीच्या झाडांना आलेल्या केळी आहेत. त्या आमच्या परसबागेतल्या आहेत. याचा उपयोग आम्ही विद्यार्थ्यांसाठी पोषण आहारात पूरक पोषण आहार म्हणून करतो आणि मुलंही आनंदाने ती केळी खातात. स्वच्छ भारत है अपना सपना, स्वच्छता की ओर कदम बढ़ाना, कूड़ा कचरा घर का अपना, गीला सूखा छाट के रखना, गली मोहल्ला साफ रखना, शर्म न करिए काम है अपना, अगर किसी ने कचरा फेंका रोक उसे न कर अनदेखा, स्वच्छ भारत है अपना सपना, स्वच्छता की ओर कदम बढ़ाना. प्लास्टिक का उपयोग न करना, कपड़े की बैग को बढ़ावा देना, शौचालय का प्रयोग करना, पर्यावरण प्रदूषित न करना, हमेशा साफ पानी पीना, बीमारी. अशा प्रकारे जमेल तेवढी आणि जमेल तशी स्वच्छता करण्याचा प्रयत्न आम्ही शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून केलेला आहे. बघा, त्याला झेपत पण नाही आहे, पण बघा तो कसा स्वतःची शाळा स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे बघा आमची शाळा आता बऱ्यापैकी स्वच्छ झालेली आहे. जी झाडं जास्त वाढली वगैरे तिथे थोडी कापलेली वगैरे आहेत. माती वगैरे जरा तिथे खड्डे वगैरे होते तिथे माती वगैरे टाकलेली आहे.